तवेराची दुचाकीला जोरदार धडक, निफाड तालुक्यातील 3 युवकांचा दुर्दैवी मृत्यू। वणी येथून निफाड तालुक्यातील कारसूड येथे जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील 3 जण ठार झाले असून शुक्रवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: मंगेश रमेश हिलीम वय 23, विजय रमेश हिलीम वय 16, गौरव तुकाराम पवार वय 20, सर्व राहणार कारसूड तालुका निफाडा असे 3 युवक MS 15 BA 2229 या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी येथून कारसूड येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास जात असताना मागून भरधाव वेगात MS 19 AP 9933 या क्रमांकाची तवेरा कार भरधाव वेगात आली व या कारने पुढे जात असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली। झालेल्या भीषण अपघातात 3 कारसूड येथील 3 युवक ठार झाले। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, रस्त्यावरील वाहन चालक, पोलीस घटनास्थळी पोहोचले। तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता। दरम्यान या 3 युवकांना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले। दरम्यान तवेरा कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शरद माधव पवार राहणार कारसूड यांनी याबाबत तक्रार दिली। नाशिक तेज डिजिटलसाठी अमोल भालेराव, वणी।